बड्या राजकीय नेत्याचा लवकरच राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश, 22 नगरसेवकही संपर्कात, सारांश भावसार यांचा दावा। मनमाड धुळे इंदोर रेल्वे धावणार, इंडस्ट्रियल कॉरिडॉरला गती मिळणार, श्रेय आंदोलकांचं, माजी आमदार अनिल गोटे। मनमाड धुळे इंदोर रेल्वे मार्गाला कॅबिनेटची आर्थिक मान्यता, खासदार डॉक्टर शोभा बच्छावांनी मानले नामदार वैष्णवांचे आभार। राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं या मागणीसाठी एसटी कर्मचारी संपावर, इर्शाद जहागीरदारांची आंदोलनास भेट। आमदार नितेश राणे यांना धुळे जिल्ह्यात प्रवेशबंदी करून FIR दाखल करा, MIM तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। आणि आक्षेपार्ह वक्तव्याचा जाहीर निषेध करीत समाजवादी पार्टीने मारले आमदार नितेश राणे यांच्या प्रतिमेला जोडे। कुणाच्या जाण्याने पक्ष संपत नसतो। धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस भक्कम होती, आहे आणि राहील। त्यामुळे जे जाणार त्यांनी राष्ट्रवादीची नव्हे तर स्वतःच्या भवितव्याची चिंता करावी। आमच्या पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार भक्कम आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची वाटचाल सुरू आहे। धुळ्याची तटबंदी मजबूत आहे। धुळ्यातील विविध राजकीय पक्षांचे 22 माजी नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत। लवकरच ते पक्षात प्रवेश करतील। त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीपूर्वी बडा धमाका होईल। धुळ्याची धुरा सांभाळणारा एक सक्षम नेता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करेल असा दावा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सारांश भावसार यांनी केला आहे। धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात दिनांक 3 सप्टेंबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष सारांश भावसार म्हणाले की गेल्या 2-4 दिवसांपासून राष्ट्रवादीला काही जण सोडचिठ्ठी देत असल्याच्या चर्चा सुरू आहेत। त्या पार्श्वभूमीवर मी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून तुम्ही पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका जनतेसमोर मांडा। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या या आदेशानुसार मी पत्रकार परिषद घेत असल्याचं सारांश भावसार यांनी सांगितलं। सारांश भावसार पत्रकार परिषदेत म्हणाले की पक्षात कुणी आल्या गेल्याने पक्षाची फार हानी होते हे म्हणणं चुकीचं आहे। आमच्याकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे। फार तर नेते सोडून जातात, कार्यकर्ता हा पक्षाशी इमान राखून असतो, त्यामुळे पक्ष सोडत नाही। धुळ्यात राष्ट्रवादीची स्थिती त्यापेक्षा वेगळी नाही। पक्षाध्यक्ष अजित पवारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पक्ष दिवसेंदिवस आणखी मजबूत होत आहे। धुळ्यात राष्ट्रवादीमध्ये अनेक जण येण्यासाठी इच्छुक आहेत। आतापर्यंत विविध पक्षातील सुमारे 22 माजी नगरसेवकांनी पक्षप्रवेश करण्यासाठी संपर्क साधला आहे। लवकरच त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होईल। आगामी काळात राष्ट्रवादी किती मजबूत आहे हे सर्वांच्याच लक्षात येईल। मनपा स्वबळावर लढणार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या माध्यमातून पक्षाची ताकद कळत असते। पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळते, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वेळोवेळी मांडली आहे। त्याच भूमिकेला अनुसरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मनपा स्वबळावर लढणार आणि विजयी देखील होणार, असा विश्वासही प्रदेश उपाध्यक्ष सारांश भावसार यांनी व्यक्त केला। विधानसभा निवडणुका येत्या 2-3 महिन्यात होऊ घातलेल्या आहेत। प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीनं उमेदवारांची चाचपणी करीत आहेत। आम्ही महायुती म्हणून जरी विधानसभेला सामोरे जात असलो तरी देखील धुळे विधानसभेवर आम्ही आमचा हक्क गाजविणार। धुळ्याची जागा राष्ट्रवादीला सुटेल अशा पद्धतीने ताकद वरिष्ठ पातळीवर लावली जात आहे। ही राजकीय कुजबूज लपून राहिलेली नाही। त्यामुळे धुळ्याची धुरा सांभाळलेला आणि निवडून येण्याची क्षमता राखून असलेला बडा नेता विधानसभेपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश करेल, असा राजकीय बॉम्बगोळा देखील पत्रकार परिषदेत सारांश भावसार यांनी टाकला। या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, गणेश जाधव, उमेश महाजन, गोपाल माळी आदी पदाधिकारी उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांच्याशी फोनवर संपर्क साधला असताना त्यांच्या आदेशानुसार आज मी ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे। काही पक्षाची भूमिका होती ती स्पष्ट करण्यासाठी त्यांनी मला सांगितलं की आपण पत्रकारांशी संवाद करून पत्रकार परिषद घेतली। काही लोक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन दुसऱ्या पक्षात गेले आहात, आम्ही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता संपला, अशा प्रकारच्या ज्या काही अफवा आज धुळे शहरात धुळे जिल्ह्यात जात होत्या त्या अतिशय खोट्या आहेत। त्यात केवळ गप्पा आहेत आणि त्यात कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भक्कम होता, आहे आणि राहणार। त्याचं उदाहरण म्हणून मी आत्ता आम्हाला फक्त एक जाहीर केला होता की येणारे आत्ताचे कमीत कमी 22-23 नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात इन्कमिंगसाठी आज तयार आहे, ते आमच्या संपर्कात आहे। तसेच धुळ्यातील धुरा सांभाळणारा एक दिग्गज नेता
ते देखील आमच्या वरिष्ठांच्या नेत्यांच्या संपर्कात आहे. त्यांच्यासाठी विधानसभेसाठी आमची देखील आखणी चालू आहे आणि येणाऱ्या आगामी निवडणुकात त्या विधानसभा असतील किंवा स्थानिक स्वराज्य निवडणुका असतील याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा डाव हा आपल्याला लवकरच चांगल्या प्रकारे समजेल आणि महापालिका येणाऱ्या हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. मनमाड इंदोर रेल्वे मार्गाला कॅबिनेटने आर्थिक मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता हा रेल्वे मार्ग होणार आणि मनमाड इंदोर रेल्वे धावणारच. या रेल्वे मार्गामुळे दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरला गती मिळणार. या कॉरिडॉरमुळे धुळे जिल्ह्याच्या बेरोजगारीचा प्रश्न तर निकाली निघेलच, त्याचबरोबर राज्यातील अनेक बेरोजगारांना रोजगार मिळेल. नवी मुंबईसारख्या धुळ्यालगत 10 लाख लोकसंख्येची 2 नवीन शहरे निर्माण होतील. रेल्वे मार्ग होण्याचं श्रेय संपूर्ण आंदोलकांचंच असल्याचं माजी आमदार अनिल गोटे म्हणाले. लोकसंग्रामच्या कल्याण भवनातील कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार अनिल गोटे म्हणाले की तब्बल 45 वर्षांपूर्वी स्वर्गीय शरद जोशींच्या अध्यक्षतेखाली गरुड हायस्कूलच्या मैदानासमोर मनमाड, मालेगाव, धुळे, शिरपूर, सेंदवा, धामणोद, महू, इंदोर रेल्वे मार्गाची मागणी केली होती. 45 वर्षात असं एकही रेल्वे मंत्री सोडले नाहीत की ज्यांच्याकडे मनमाड, धुळे, इंदोर रेल्वे मार्गाची मागणी केली नाही. 45 वर्षात असे एकही रेल्वे मंत्री सोडले नाहीत की ज्यांच्याकडे मनमाड, धुळे, इंदोर रेल्वे मार्गासाठी मी त्यांचे उंबरठे झिजवले नाहीत. सलग 4 वर्षे तुरुंगात डांबून ठेवल्यानंतर 5 जुलै 2007 रोजी धुळ्यात परत आल्यावर स्वागताच्या माझ्या पहिल्या भाषणात खंडेराव बाजारात सांगितले होते की यानंतर माझे पहिले काम मनमाड इंदोर रेल्वे मार्ग असेल. 12 डिसेंबर 2007 रोजी मनमाड ते इंदोर रेल्वे मार्गावर जवळजवळ 10 लाख आबालवृद्ध आंदोलक रस्त्यावर आले होते. मनमाड इंदोर रेल्वे मार्गाच्या प्रश्नाकडे दिल्लीश्वरांनी लक्ष वेधले गेलं. पाहता पाहता हा रेल्वे मार्ग सर्वच पक्षांच्या अजेंड्यावर आला. अखेरीस सर्व संकटांच्या अडथळ्यानंतर मात करून अखेर गेल्या 100 वर्षापासूनचा एक प्रश्न मार्गी लागला. आता धुळे जिल्ह्याच्या विकासाचे दरवाजे सताड उघडले गेले. आता दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर होणं कुणीही थांबवू शकत नाही. 12 डिसेंबरच्या आंदोलनातील केसेस आमच्यावर आजही सुरू आहेत. शुक्रवार दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी रेल्वे आंदोलनाची सुनावणी झाली होती. सर्व लक्षावधी बांधवांना, माझ्या माताभगिनींना कोटी कोटी वेळा चरणस्पर्श करून आभार मानतो. आजपर्यंत रेल्वे मार्गासाठी स्वर्गीय राम जेठमलानी, नितीश कुमार, स्वर्गीय जॉर्ज फर्नांडिस, श्रीमती ममता बॅनर्जी, लालू प्रसाद, सुरेश प्रभू इत्यादी नेत्यांनी बहुमोल मदत केली. प्रामुख्याने नामदार नितीन गडकरींनी हृदयापासून मदत केली. तत्कालीन मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान मला घेऊन चर्चा केली. नितीन गडकरींनी मला सांगितलं होतं, अनिल, हा रेल्वे मार्ग मीच करेन आणि त्यांनी त्यांचा शब्द पूर्ण केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने सदर रेल्वे मार्गाला मंजुरी देऊन आपला शब्द पाळल्याबद्दल त्यांचे व मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांचे मनपूर्वक आभार देखील माजी आमदार अनिल गोटे यांनी मानलेत. 100 वर्षामध्ये हा सगळ्यात आनंदाचा दिवस धुळे जिल्ह्यासाठी आहे. या रेल्वे मार्गामुळे दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, हे पूर्ण होईल. कालच्याच रेल्वेच्या पत्रकात म्हटलं आहे की 30 लाख लोकांना काम देण्याची क्षमता त्या रेल्वे मार्गामध्ये आहे. मी या रेल्वे मार्गाला मंजुरी दिल्याबद्दल माननीय नितीन गडकरी साहेब, नरेंद्र मोदीजी आणि ज्यांनी ज्यांनी मदत केली, नितीश कुमार असतील, लालूजी असतील, ममता बॅनर्जी असतील, मी तर गेल्या 40 वर्षात एकही रेल्वे मंत्री, एकही पंतप्रधान सोडला नाही की ज्यांना भेटलो नाही. शेवटी हा रेल्वे मार्ग झाला, मंजूर झाला. आता लवकरात लवकर करून घेणं ही जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीपासून मी दूर जाणार नाही, एवढंच मी तुम्हाला सांगू. एक लक्षात घ्या, सुभाष भामरेंची 10 वर्षामध्ये काही बॉम्ब पडले नाही. काय रेल्वे मार्ग सोडून द्या काय, पण संरक्षण राज्यमंत्री असताना
देशामध्ये 100 सैनिक शाळा वाटल्या, एक शाळेच्या अंतर नसते का? काय आता तुमचा विश्वास आहे त्यांच्यावर, तर माझं काय म्हणणं नाही. काय पण अतिशय निष्क्रिय मनुष्य. काय त्यांना माहिती होतं का रेल्वे मार्गाचं 5 बैठका झाल्या, याच्या नियोजन आयोगाबरोबर चर्चा झाली, नियोजन आयोगाने मंजुरी दिली. काय मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. भारत सरकारच्या कॅबिनेट बैठकीत मनमाड धुळे इंदोर रेल्वे मार्गाला तब्बल 18,036 कोटी रुपये इतका निधी मंजूर करून केंद्र सरकारने आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांची दिनांक 27 जून 2024 रोजी अधिवेशन काळात केलेली विनंती मान्य केली. रेल्वे मार्गाला मान्यता दिल्याबद्दल खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी केंद्र सरकारचे आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत. रेल्वे मंत्रालय केंद्र मंत्रिमंडळाने 309 किलोमीटर लांबीच्या नवीन रेल्वे लाईन प्रकल्पाला आर्थिक मंजुरी दिली असून मुंबई आणि इंदूर या 2 प्रमुख व्यावसायिक केंद्रांमध्ये सर्वात कमी रेल्वे कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी मंजूर प्रकल्प मुंबई आणि इंदूरला सर्वात लहान रेल्वे मार्गाने व्यावसायिक केंद्रे जोडण्याव्यतिरिक्त महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील कनेक्ट नसलेल्या भागांना महाराष्ट्रातील 2 जिल्ह्यांमधून आणि मध्य प्रदेशातील 4 जिल्ह्यांमधून जोडेल. प्रकल्पाची एकूण किंमत 18,036 कोटी रुपये आहे आणि 2028-29 मध्ये हा प्रकल्प पूर्ण होईल. या रेल्वे प्रकल्पाच्या बांधकामादरम्यान सुमारे 102 लाख मनुष्य दिवसांसाठी थेट रोजगारही निर्माण होणार. मनमाड धुळे इंदोर रेल्वे मार्गाला कॅबिनेट बैठकीत आर्थिक मंजुरी मिळाल्याने खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या मागणीला यश आलंय. भारत सरकारच्या कॅबिनेट बैठकीत मनमाड धुळे इंदोर रेल्वे मार्गाला मान्यता दिल्याबद्दल खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी केंद्र सरकारचे आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत. देवपुरातील खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर फटाक्यांची आतषबाजी करून या निर्णयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, शिवसेनेचे सहसंपर्क नेते महेश मिस्त्री, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगरप्रमुख डॉक्टर सुशील महाजन, ललित माळी, काँग्रेस शहराध्यक्ष डॉक्टर अनिल भामरे, भिवसन अहिरे, शाबीर शेख, बानुबाई शिरसाट, निलेश काटे, आवेश पठाण, अमीन पटेल, मोहन मोरे, धीरज जगताप, राजेंद्र खैरनार या जल्लोषात सहभागी झाले होते. नवनिर्वाचित खासदार शोभाताई बच्छाव यांच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे. जसे ते या धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले आणि या उत्तर महाराष्ट्राचा जिव्हाळ्याचा प्रश्न मनमाड इंदोर रेल्वे मार्ग अश्विनी वैष्णव या रेल्वे मंत्री यांच्याशी संपर्क साधून मीटिंग लावून पत्रव्यवहार करून आज कॅबिनेटमध्ये मनमाड इंदोर रेल्वे मार्गाला मंजुरी मिळालेली आहे. यापूर्वी असंख्य लोकांनी आणि ज्यांच्यावर विश्वास ठेवून 2 वेळा खासदार म्हणून निवडून दिलं, संरक्षण मंत्री झाले, पण त्यांची सुद्धा बोंब पडली नाही. तेवढं या बाळाचे पाय पाळण्यात 4 महिन्यात दिसायला लागले. असं या धुळेकर जनतेचा किंवा धुळे लोकसभा मतदारसंघाचा मी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार मानतो. काही जे लोक होते ज्यांनी आश्वासन दिले त्यांना हटवून नवीन खासदार दिला आणि त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्राला संजीवनी म्हणून जी आता आपल्याला मिळाली ती इंदोर मनमाड ही रेल्वे लाईन आहे. ही रेल्वे लाईन चालू झाल्यामुळे आता आजूबाजूच्या पंचकृषीमध्ये कनेक्टिव्हिटी राहील. 2 वेळा खासदार झाले, काय केलं नाही, फक्त टक्केवारी गोळा करायची. पूर्ण मतदारसंघातनं 10 वर्ष आमोशास गोळा केलेली आहे या डॉक्टर सुभाष भामरेने. संरक्षण राज्यमंत्री झाले तरी गोळ्या का टिकल्या फोडायचा सुद्धा कारखाना या निष्क्रिय खासदारने आणला नाही. अशी भावना या धुळे लोकसभा मतदारसंघातल्या लोकांची झाली आणि आज त्याला घरी बसवलं. इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आभार मानतो की एक आपण कर्तव्य दक्ष असं एक खासदार निवडून दिला आणि 4 महिन्यामध्ये कामात आता हे तर झालं. आम्ही केलं आंदोलन तर गेल्या 50 वर्षापासून चालू होतं पण त्याला मुखमोड होतच नव्हती. आता खऱ्या अर्थाने याला सुरुवात झाली.
काही लोकांनी तर धुळे शहरातले एक चौक बाकी सोडले नाही, प्रत्येक ठिकाणी फटाकडे आणि आतषबाजी केली आणि धुळेकर जनतेच्या डोळ्यामध्ये सातत्याने धूळ फेकाफेकीचंच काम केलं. मग ते गोटे असो किंवा हे भामरेंचे समर्थक असो, खऱ्या अर्थाने आज धुळेकर जनतेने आनंद उत्सव साजरा करायला पाहिजे. काही याला कॅबिनेटनं मंजुरी मिळालेली आहे. नकलीची डोरे आणायचे ऑर्डिनन्स निघाला, हे निघालं, काहीच नव्हतं. RTI मध्ये सुद्धा काहीच नव्हतं. आणि यांनी तर मोदींनी स्वतः देशाचे पंतप्रधान आले होते आणि त्यांनी उद्घाटन केलं, पण काही झालं नाही. शेवटी या ताईच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे. ताई, खरंच धुळेकर जनते आणि धुळे लोकसभा मतदारसंघाच्या वतीने, प्रत्येक नागरिकांच्या वतीने मी खासदार, लोकप्रिय खासदार आणि कर्तव्यदक्ष खासदार शोभाताई बच्छाव यांच्या हृदयाच्या अंतःकरणापासून मी धुळेकर जनतेच्या वतीने आभार मानतो. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वेतनाप्रमाणे वेतन मिळावं या प्रमुख मागणीसाठी दिनांक 3 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यस्तरीय धरणे आंदोलन पुकारलं असून त्यात धुळे जिल्ह्यातील संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली एसटी कर्मचाऱ्यांनी देखील सहभाग घेतला आहे. त्यामुळे एसटीची चाके थांबली असून प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. सरकारने तात्काळ मागण्यांची दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र केलं जाईल असा इशाराही यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे. दरम्यान या आंदोलनात धुळे जिल्ह्यातील सुमारे 3100 कर्मचारी सहभागी झाले असून 100% कर्मचारी स्वयंस्फूर्तीने आंदोलनात सहभागी झाले असल्याचा दावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. यावेळी संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की गेल्या काही वर्षांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित असून एसटी कर्मचाऱ्यांनाही सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं या प्रमुख मागणीसाठी अनेक आंदोलने केली. 2 महिन्यांपूर्वी एसटी संघटनांची संयुक्त कृती समिती स्थापन झाली. तिच्या माध्यमातून धरणे आंदोलनाची नोटीस प्रशासनाला देण्यात आली होती. 20 ऑगस्ट रोजी बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचं लेखी आश्वासन देण्यात आलं होतं, परंतु त्याला 15 दिवस उलटून देखील अद्याप दखल घेतली गेलेली नाही. त्यानंतर आम्ही 3 सप्टेंबर रोजी आंदोलनाचा इशारा दिला होता, त्याचीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासनाची उदासीनता दिसून येत आहे. आंदोलनात चंद्रकांत गोसावी, किशोर पाटील, विनोद पवार, नामदेव पाटील, समाधान ठाकरे, DI राजपूत, JR अहिरे, राहुल खरात, कुणाल वाघ, विकास गवळी, वाल्मिक पवार, लक्ष्मण एलेकर, हंसराज पवार, संजीव जावडेकर यांच्यासह संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी आणि सभासद सहभागी झाले होते. चंद्रकांत गोसावी आज सकाळपासून संपूर्ण महाराष्ट्रभर आमच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यासाठी, न्याय मागण्यासाठी कृती समिती स्थापन झाली होती. त्या कृती समितीच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री साहेब, दोघं उपमुख्यमंत्री साहेब यांच्यासमवेत मागच्या महिन्यात 7 तारखेला बैठक झाली. त्या बैठकीत त्यांनी स्वतः पे थ्रू पत्र दिलं. 20 तारखेला आमच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या ज्या न्याय मागण्या आहेत आर्थिक, त्या बाबीवर चर्चा होणार होती. परंतु आज 3 तारीख आली तरीही त्याबद्दल कुठलीही बैठक वगैरे बोलवली नाही. आमच्या ज्या न्याय मागण्या होत्या त्या 2016 पासून तर आज जवळजवळ 8 वर्ष झाली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जो महागाई भत्ता दिला जातो त्याचा फरक आम्हाला अद्यापपर्यंत मिळालेला नाही. 1% इन्क्रिमेंटचा होता, 1% HRAचा होता. आणि आमची एकच मागणी होती की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसारखा आम्हाला पगार द्यावा आणि तो नियमित पगार हवा. जे 2016-2020चा जो करार झाला 48-49 कोटीचा, त्यापैकी आमच्या कर्मचाऱ्यांमध्ये विसंगती निर्माण झाली. 2,500, 4,000, 5,000 ती समानता करावी. अशा आमच्या ज्या न्याय मागण्या होत्या त्या अद्याप न सुटल्यामुळे, बैठकीला न बोलवल्यामुळे आज हे आपला धरणे आंदोलन आज 3 तारखेपासून सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्रात आणि धुळे विभागात. मंत्री महोदयांनी आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य कराव्या आमच्या सर्व कृती समितीतर्फे आम्ही विनंती करतो आहे. परंतु अद्यापपर्यंत आणि विशेष करून गणपतीसाठी ह्या बसेस आमचे सर्व चालक बंधू, वाहक बंधू तयार आहेत. जवळजवळ विभागातनं 300 गाडी जाते. आता दुपारी आम्हाला माहिती मिळाली की मंत्री महोदयांबरोबर आज दुपारी चर्चा होती, पण ती चर्चा झाली नाही. उद्या 7 वाजेचं मुख्यमंत्री समवेत संध्याकाळी बैठक बोलवली आहे. ज्यावेळेस आमच्या ज्या न्याय मागण्या मान्य होतील त्या 0 मिनिटावर सर्व कर्मचारी
आपल्या कर्तव्यावर हजर होतो. तोपर्यंत संप चालू राहणार आहे का? संप नाही म्हणता येणार, हे स्वयंस्फूर्तीने धरणे आंदोलन आहे. जो कर्मचारी आहे ना तो स्वयंस्फूर्तीने उतरलेला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातून समाजवादी पार्टीत प्रवेश करणार असणारे इर्शाद जहागीरदार यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपस्थळी भेट देऊन मागण्या जाणून घेतल्या. तसेच त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याबाबत आश्वासित केलं. या कर्मचाऱ्यांची जी मागणी आहे की आम्हाला आमचं वेतन राज्य सरकारच्या हिशोबाने देण्यात यावं, परंतु ह्याच्यात राज्य सरकारकडून दरवेळेस दाखवलं जातं की तुम्ही महामंडळ असल्यामुळे आम्हाला देता येत नाही. तर हे विषय रिव्हॅल्युएशन ऑफ वेजेस करायला पाहिजे ह्या लोकांचं, असं माझं मत आहे. ह्यांना बसून ह्यांचं एक पहिलं पगाराचा बेसिक पगार फायनल करायला पाहिजे आणि त्याच्यात क्लॉज हा टाकायला पाहिजे की जसं राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याचा पगार ज्या टक्क्याने वाढेल त्याच टक्क्याने या लोकांचा वाढायला पाहिजे. यांचा करार पद्धत रद्द व्हायला पाहिजे आणि या लोकांना कायमची या प्रश्नातून सुटका द्यायला पाहिजे. ही आमची भूमिका आहे. उद्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जर मी धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्राचे विधिमंडळात प्रतिनिधित्व केलं तर मी यांना आज या ठिकाणी शब्द देतो की तुमचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी तिथं 100% प्रयत्न करणार आणि यांचा प्रश्न मार्गी राहिल्याशिवाय मी राहणार नाही. एवढी आज मी या ठिकाणी कर्मचारी बंधूंना माझ्याकडून एक शब्द देतो, आश्वासन देतो आणि 100% यांचं काम मार्गी लावून देईन. हे अशी मी माझी भूमिका या ठिकाणी जाहीर करतो. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. 1 सप्टेंबरला रामगिरींच्या समर्थनार्थ सकल हिंदू समाजातर्फे अहमदनगरमध्ये भाजपा नेते नितेश राणे यांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला. भाजपाचे आमदार नितेश राणे हे पोलीस प्रशासनासमोर उघडपणे धार्मिक स्थळात घुसून मुस्लिमांना निवडून मारतील अशी धमकी देत आहेत. अशा अशोभनीय विचारांच्या व जिभेच्या लोकांना संपूर्ण महाराष्ट्राचं वातावरण बिघडवायचं आहे, म्हणूनच ते अशी भाषा वापरत आहेत, ज्यामुळे मुस्लिम समाजात खळबळ माजेल आणि त्यांना दंगली घडविण्याची संधी मिळेल. त्यामुळे असे लोक समाजात राहण्यास योग्य नाहीत. त्यांनी तुरुंगातच राहावं, तरी त्यांच्यावर FIR दाखल करावा अशी मागणी MIM पक्षाने केली असून या संदर्भात धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. निवेदनातून नितेश राणेंना धुळे जिल्ह्यात प्रवेशबंदी करण्यात यावी आणि भविष्यात वातावरण बिघडविणारे असे चुकीचे कृत्य कोणी करू नये यासाठी कडक पावले उचलण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी नासिर पठाण, गनी डॉलर, डॉक्टर दीपश्री नाईक, प्यारेलाल पिंजारी, रफिक शाह पठाण, डॉक्टर शराफत अली, नजर खान, डॉक्टर बापूराव पवार, सऊद सरदार, हलीम शमशुद्दीन, इद्रिस शेख, समीर मिर्झा, रफिक काजी, सऊद आलम, हाशम अंसारी, हमीद अंसारी, तौफिक रजा, कादिर अंसारी, कौसर शाह, शादाब खाटिक, शाहरुख पठान आदि उपस्थित होते. जिला कलेक्टर को ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन के ओर से एक निवेदन दिया गया. अहमदनगर के अंदर जो 1.5 फुटा आमदार नीतीश राणे वो हरामखोर कुत्ता बोलने का ये हरामखोर कुत्ता बोलता है कि मस्जिद में घुस के हम तुमको मारेंगे. इसका बाप का राज चल रहा है क्या उसका बाप का राज चल रहा है? मैं ये चाहता धुलिया शहर जिले के अंदर उसको बंदी होना चाहिए. धुलिया शहर के अंदर उसका पैर नहीं रहना चाहिए. कभी रहा और उसके ऊपर कभी कार्रवाई नहीं हुई, उसके ऊपर गुने दाखिल नहीं हुए तो हम यह धरना आंदोलन सिर्फ 3 दिन के अंदर उसके ऊपर कार्रवाई, उसको अटक, उसके ऊपर अच्छे से अच्छे गुने दाखिल होने को और उसकी बेल नहीं. 1 दिन में कभी बेल देते हैं. हम यहाँ धरना आंदोलन के लिए बैठने वाले ये मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन सब कार्यकर्ता और सब पदाधिकारी और आमदार साहब की निगरानी के अंदर आज ये निवेदन दिए गए था. इतना बोल के मेरे शब्द खत्म करता हूँ. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. आमदार नितेश राणे यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करीत समाजवादी पार्टीतर्फे दिनांक 3 सप्टेंबर रोजी धुळे शहरातील 40गाव रोडवरील लोकमान्य हॉस्पिटल चौकात नितेश राणे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. माजी नगरसेवक अमीन पटेल, जमीन मंसुरी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं. या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की महाराष्ट्र राज्यातील भाजपाने नितेश राणे नावाचा दूषित व्हायरस राज्याची शांतता भंग करण्याच्या उद्देशाने त्याला सुपारी देऊन समाजात जातीय तेढ निर्माण करण्यासाठी सोडलेला आहे. मोहम्मद पैगंबरांबद्दल अपशब्दांचा वापर करणाऱ्या एका बाबाचं समर्थन करीत मुस्लिम समाजाला मशिदीत घुसून मारण्याची भाषा करणाऱ्या व पोलीस प्रशासनाच्या तसेच कायद्याच्या उघडपणे अपमान करणाऱ्या या व्यक्तीला आवर घालण्याची गरज आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला आपला पराभव स्पष्ट दिसत आहे.
म्हणून राणेसारख्या व्यक्तीला सुपारी देऊन मोकाट सोडून महाराष्ट्र राज्याचे कायदा व सुव्यवस्था बिघडविण्यासाठी दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा हेतू समोर ठेवून कामावर लावलेलं दिसत आहे। कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता पोलीस प्रशासनाने व राज्य शासनाने वेळीच उपाययोजना करून नितेश राणे यांना आवर घालावा अशी मागणी या निवेदनातून समाजवादी पार्टी धुळे महानगरतर्फे करण्यात आली आहे। देशात व राज्यात भाजपाला आपला पराभव समोर दिसत आहे। विशेषतः आगामी विधानसभामध्ये भाजपा सरकार हे जाणार असल्याचे त्यांना समजले असून म्हणून सातत्याने महाराष्ट्रात महान व्यक्ती विरोधात अपशब्दाचा वापर करून अवाच्य शब्दात उपयोग करून हे शांतता बिघडवण्यासाठी देशाची आणि राज्याची सुरक्षता संपवण्यासाठी आणि देशात आणि राज्यात जातीय तेढ निर्माण होईल असे कृत्य करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने एक निलेश राणा नावाच्या 1.5 फुटाचा व्हायरस सोडलेला आहे। या व्हायरसने आत्ता पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमवर विवादित टिप्पणी करणाऱ्या रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मुस्लिम समाजाला मारण्याची भाषा केलेली आहे। आणि इथंच ते न थांबता 2 दिवसापूर्वी सांगलीत एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सुद्धा अवाच्य भाषेत त्यांनी दादागिरी केलेली आहे। त्याच्यावर तिथे पण गुन्हा दाखल होणार आहे आणि रामगिरी महाराजावर देशात आणि राज्यात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहे। परंतु हे नपुंसक सरकार त्याला अटक करत नाही, त्याच्यावर काही कारवाई करत नाही। आज महाराष्ट्र शासनाने आणि विशेष करून पोलीस प्रशासनाने राजकीय दबावाला बळी न पडता देशाची आणि राज्याची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या 1.5 फुटाच्या व्हायरसला त्यांना अटक करावं आणि त्याला आवरावं, अन्यथा या देशाची शांतता जे होणार आहे त्याच्यात पूर्ण जनतेचं नुकसान होणार आहे याची कल्पना त्यांना नाही आहे। म्हणून आम्ही आज सरकारला आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो की आपण जे राजकीय दबाव आहे त्याला झुंगारून त्याच्यावर त्वरित कारवाई करावी, अन्यथा समाजवादी पार्टी तीव्र आंदोलन करेल। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल।